कशी करायची स्वामींची भक्ती? कशाप्रकारे त्याचे काही नियम असतात का? नियम तर आहे ना, कारण की मनमानी कधी भक्ती होऊ शकत नाही. नियम कुठलं पण असू द्या, बिझनेस असो, जॉब असो, आपण नियम पालन करतो. हो. तर भक्तीमध्ये बी निश्चित नियम आहे. तर ॲक्चुअली सेवा आणि भक्ती हे शिकायलाच आपल्याला जवळ-जवळ वर्षभर तरी जातं. हां. ॲक्चुअली सेवा कशाला म्हणली जाते आणि भक्ती कशाला म्हणली जाते. तुम्ही आम्ही नाही ठरवू शकत. हं, हं. ठरवणारे महाराज आहेत. ॲक्चुअली वाह! आपण कसं केलं पाहिजे. ॲक्चुअल काय हे महाराज ठरवणार. तर त्यासाठी आता हे नियम कसं कळणार? तर नॉलेज तर पाहिजे आणि नॉलेज कोणीतरी दिलं पाहिजे. बरोबर. तर नॉलेज दिलं तर कळणार आहे, की बाबा आपल्याला हे नियम पालन करायचे आहेत आणि ह्या गोष्टी करायच्या आहेत. पहिला पॉइंट काय? जप करणं. हं. आता जपमध्ये पण थोडी कन्फ्युजन आहे, ओके. की आता काही लोकं जप करतात श्री स्वामी समर्थ, बरोबर. काही लोकं जप करतात श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जर आपण थोडंसं विचार केलं, तर जप कुठला बरोबर आहे? श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अच्छा. हे मी माझं बी सांगत नाहीये. हं, हं. 150 वर्षापूर्वी अ, स्वामी सुतांनी ह्याच्यावर एक अभंग पण लिहिलेला आहे. हां. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, भजन यथार्थ करा तुम्ही. बरेचसे लोक मनामध्ये जप करतात. ॲक्चुअली ते पण चुकीचं आहे. हं, जप हं. करायचं असेल तुम्हाला आता, तर कमीत कमी आपण बोललेलं आपल्या कानापर्यंत ऐकून गेलं पाहिजे. हां. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हे जप का केलं पाहिजे? हं, हा एक प्रश्न पडतो, की जप का केला पाहिजे? हं. तर जप का केलं पाहिजे? की जोपर्यंत आपण महाराजांचं ग्लोरिफाय करत नाही, जोपर्यंत महाराजांची स्तुती करत नाही. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हं. तर तो शिवाय आपल्या जीवनामध्ये जय जयकार होणारच नाही. पहिले तर वाह! आपल्याला जय जयकार महाराजांची करायची, त्याचा आपल्या जीवनामध्ये जय जयकार होतो. हं, हं, हं. तर त्यामुळे आपण जेवढं महाराजांच्या नावाने जय जयकार करतो, तेवढं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात होते. ते महाराज पवित्र आहेत, हं. बरोबर. तर पवित्र गोष्टीला समजण्यासाठी आपल्याला पवित्र होणं पहिले गरजेचं आहे. मग ते हां. पवित्र कसं होणार आहे? जपद्वारे होणार आहे. त्यामुळे सगळीकडे आपण बघतो नॉर्मली हं. बरेचसे संप्रदाय आहेत, पंथ आहेत, वेगवेगळे ठिकाणं आहेत. पण तिथं प्रायमरी काय ठेवली जाते? पहिले जप करा. हां. ते भले पहिले की नियम काहीच सांगणार नाही तुम्हाला. वास्तविक जीवनामध्ये भक्तीचा उद्देश काय आहे? हां, ते हां. उद्देश कसं कळणार आहे आपल्याला? जपच्या माध्यमातून कळणार. वाह! कारण की जप काय आहे? मेडिटेशन आहे. बघा, आपण सगळ्यांची इच्छा आहे की महाराजांनी आपल्याला वेळ द्यावा, आपले हे कामं झाले पाहिजे. बरोबर ना? तर महाराजांची बी इच्छा आहे की मला बी वेळ द्या. तर ते वेळ कसा आपण देऊ शकतो? जपद्वारे. जपाचं. कारण की जपमध्ये आपण कुठं ना कुठं बसतो थोडा वेळ. खरं आहे. अर्धा तास, 1 तास कुठं ना कुठं आपण बसतो. महाराजांना वेळ देणं म्हणजे काय आहे, की आपण आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतोय. कारण की महाराजच सुटणार नाहीत. बाकी सगळ्या गोष्टी एक-एक पिरियडने सुटत जाणार आहे. तर त्यामुळे जप करणं म्हणजे काय? पहिले प्रायमरी सगळे साधू संत किंवा आपले जेवढे बी महाराज महाराज पण एका हं. ठिकाणी म्हणतात, की माझं भजन करा किंवा माझं जप करा.